राम राम मित्रांनो, राजमंगल स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. गेल्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं, जाणाऱ्या म्हाताऱ्याला पाहून गुलाबरावाच्या तोंडून नकळतपणे आज्या हा शब्द बाहेर पडतो. चला तर मग आज पाहूयात पुढे काय होतं ते. आज्या हा शब्द कानावर पडताच जाणारा म्हातारा वळतो आणि पुन्हा गुलाबरावाजवळ येतो आणि प्रेमाने गुलाबकडे पाहत, काय म्हणालास बाळा? गुलाब त्या म्हाताऱ्याकडे पाहत म्हणतो, लई लाडात येऊ नकोस माझ्या आजीसारखा. अरे चुकून तोंडातून शब्द बाहेर पडला आज्या. नाही तर मी तुझ्यासारख्या म्हाताऱ्यांना म्हाताऱ्याशिवाय बोलतच नाही बघ. गुलाबचं हे बोलणं ऐकून म्हातारा एकटक गुलाबकडे पाहत म्हणालो होतो ना, सेम राजारामावर गेलायस तू. आता तर मी तुला कुस्ती शिकवणारच. एवढं बोलून म्हातारा तिथून निघून जातो. आपल्या वडिलाचं नाव एकदम अनोळखी म्हाताऱ्याच्या तोंडून कसं काय, हा प्रश्न गुलाबला पडतो आणि गुलाबराव त्या जाणाऱ्या म्हाताऱ्याच्या पाठीमागे पळत पळत जाऊन त्या म्हाताऱ्याचा हात धरतो. हात धरताच तो म्हातारा वळतो आणि थांबतो. म्हातारा वळताच गुलाब आपल्या बापाचं नाव तुला कसं माहीत असं त्या म्हाताऱ्याला विचारतो आणि म्हातारा काहीतरी बोलणार इतक्यात गुलाबचा मित्र राम पाठीमागून गुलाबला आवाज देतो, अय गुलाब्या, गुलाब्या. आणि तो आवाज ऐकून आपला गुलाब बोलतो. रामला पाहत, थोडं थांब, ह्या म्हाताऱ्याला बोलून आलो असं म्हणतो. राम इकडे तिकडे पाहतो पण त्याला कोणीच म्हातारा दिसत नाही आणि राम हसत हसत गुलाबला म्हणतो, ए गुलाब्या, अरे कुठं आहे म्हातारा? का हवेत बिवेत आहे का काय? अरे काय माझ्या समोर आहे म्हणत गुलाबा वळून त्या म्हाताऱ्याकडे पाहतो तर तो म्हातारा तिथे नसतोच. गुलाब आपल्या नजरेने इकडे तिकडे त्याला शोधतो पण तो त्याला कुठंच दिसत नाही. म्हातारा दिसत नसल्यामुळे गुलाब आपल्या मित्राजवळ जातो आणि राम लगेच गुलाबच्या खांद्यावर हात टाकून, अरे येडा झालास का कुस्तीच्या नादानं? चल लवकर शाळेत, नाहीतर ती जाधवबाई अगोदरच तुझ्यावर डोळा ठेवून आहे बरं का. पण ती माझ्यावर का डोळा ठेवून आहे असं गुलाब त्याला विचारत दोघेही शाळेच्या दिशेने चालत चालत निघतात. आणि राम त्याला सांगतो, अरे तुझ्या बापाने एका सेकंदात कुस्तीत पाडलं होतं म्हण जाधवबाईच्या बापाला, असं मला माझा बाप सांगतो बरं का. लई मोठा पैलवान होता तुझा बाप, लई 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 मोठा. गुलाब आपल्या वडिलाची स्तुती आपल्या मित्राच्या तोंडून ऐकून भारावून जातो. दोघेही बोलत बोलत शाळेत पोहोचतात. प्रार्थना सुरू होते आणि सर्व मुलं रांगेत थांबतात. एका कोपऱ्यात थांबून गुलाबरावाला आपल्याकडे पाहणारा तोच म्हातारा दिसतो. प्रार्थना संपताच गुलाबराव रामला पकडून त्या म्हाताऱ्याजवळ घेऊन जातो आणि म्हणतो, हा बघ तोच म्हातारा ज्याला मी बोलत होतो. राम इकडे तिकडे पाहतो पण रामला कोणी दिसत नाही आणि राम म्हणतो, ए गुलाब्या, अरे खरंच तू कुस्तीचा नाद सोड र. एवढं बोलून राम तिथून पळत आपल्या क्लासरूमकडे निघून जातो. गुलाबरावला काहीच कळत नाही आणि तो म्हातारा गुलाबच्या डोक्यावर ते हात ठेवत म्हणतो, ए गुलाब्या, ए माझा गुलाबराव, मी फक्त तुलाच दिसतो रे, बाकी मला माझ्या इच्छेशिवाय कोणीच पाहू शकत नाही. म्हाताऱ्याचं हे बोलणं ऐकून गुलाबला थोडं नवलच वाटतं आणि गुलाबराव हसायला लागतो आणि तेवढ्यात जाधवबाईचा कर्कश आवाज गुलाबच्या कानावरती पडतो, गुलाब्या, वर्गात ये वर्गात. बाईचा आवाज ऐकून गुलाबराव पळत 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 आपल्या क्लासरूम मध्ये जातो. गुलाबराव वर्गात बसल्यानंतर तो म्हातारा खिडकीच्या जवळ येऊन फक्त गुलाबरावकडे एकटक पाहत उभा असलेला गुलाबरावला दिसतो. आता म्हातारा आपल्याकडे पाहतोय म्हणून गुलाबराव स्वतःला सिद्ध करण्यासाठी वर्गातील साऱ्या मुलांना तो म्हातारा दाखवतो. पण गुलाब सोडून तो म्हातारा कोणालाच दिसत नाही आणि सगळीकडे गुलाबची फक्त टिंगलटवाळी सुरू होते. शाळा सुटल्यानंतर गुलाबराव स्वतःला सिद्ध करण्यासाठी शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि त्याच्या मित्रांनाही नेऊन तो म्हातारा दाखवतो. पण तो म्हातारा कोणालाच दिसत नाही. आता मात्र गुलाबराव राम 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 म्हणत पळत घराकडे सुटतो आणि तोच म्हातारा वाटेत येऊन गुलाबरावला थांबवतो आणि आवाज देतो, गुलाब्या, ए गुलाब्या, अरे थांब की, भीतोयस का काय मला? भीती हा शब्द ऐकताच गुलाबरावला राग येतो. पळणारा गुलाबराव वाटेत थांबतो आणि हळूहळू हळू म्हाताऱ्याजवळ येतो आणि म्हाताऱ्याकडे रागाने पाहत म्हणतो, ए म्हाताऱ्या, अरे भीत नाही मी कोणाला. मला फक्त ना भूताची लई भीती वाटते बरं का, बाकी मी कोणालाच भीत नाही. गुलाबचं हे बोलणं ऐकून म्हातारा म्हणतो, आणि जर समज मीच भूत असलो तर? तू आणि भूत, अरे गप्पा नको मारू. मी रामाचं नाव घेतो, रामाचं. तुला माहित आहे का राम कोण आहे? देव आहे देव. राम कोण आहे माहित आहे का? भगवान आहे भगवान. आणि तू जर भूत असतास ना, आतापर्यंत गायब झाला असतास, गायब. गुलाबचं हे बोलणं ऐकून म्हातारा हसायला लागतो आणि हसत हसत म्हणतो, गणपत पाटील कोणाचं नाव होतं रे तुझ्या घरात? अरे माझा आज्या होता तो, माझा आज्या. अरे लई मोठा पहिला होता, लई मोठा.
अख्ख्या कोल्हापूर पर्यंत माझ्या आज्याचं नाव आहे, असं आपल्या आज्याची स्तुती करत गुलाबराव आपल्या केसातून हात फिरवतो आणि तोच म्हातारा गुलाबरावला म्हणतो, अरे मीच आहे तो, तुझा आज्या गणपत पाटील. हे वाक्य म्हाताऱ्याच्या तोंडून ऐकून गुलाबराव आता जोऱ्या जोऱ्यात राम 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 म्हणायला लागतो. तेव्हा गणपतराव गुलाबचं तोंड पकडून त्याला शांत करत, गुलाब्या अरे जोऱ्या जोऱ्यात ओरडू नकोस, मी पण रामाची भक्ती करतो रे. काय असं म्हणत गुलाब आपल्याला स्वतःला सोडून घेत थोडस मागे सरकतो आणि भूत कसं काय रामाची भक्ती करतं, अरे रामाचं नाव ऐकून तर भूत पळून जातात. गुलाबचं हे बोलणं ऐकून गणपत पाटील गालात हसत म्हणतो, मी चांगलं भूत आहे रे गुलाब्या, लई चांगला भूत आहे मी. ए भूत चांगलं बिंगलं काही नसतं बरं का, भूत भूत असतं. अरे लई खराब असतं भूत. माझी आजी तर का नाही रात्री मसन वाट्यात जाते आणि लई शिवा घालून येते भूताला. भेटायचं का तुला माझ्या आजीला, असं गुलाबराव एकदम तोऱ्यात बोलतो. आजीचं नाव ऐकताच गणपतराव पाटील म्हणतात, नको नको, आता नको, आता कुठे माझ्या जीवाला आराम मिळतोय रे. एवढ्या लवकर माझ्या आनंदावर विरजन नको घालूस. मी मेलो आणि भूत झालो, तेच लई चांगलं झालं बघ. बरं मला सांग, तुला पटलं का मी भूत आहे ते? नाही, पटत तर नाही. पण तू जर खरंच चांगला भूत असशील आणि माझा आजी असशील तर मला रामाचं नाव घेऊन दाखवच, असं गुलाब गणपत पाटलाला म्हणताच गणपत पाटील गालात हसतो आणि म्हणतो, देवा काय ना तू दिलंयस, ते बी असला. अरे भूत होऊन बी जर परीक्षा द्याव्या लागत असतील तर काय भूत होऊन उपयोग माझा. तेव्हा गुलाब म्हणतो, जल्दी नाव घेतोस का आता घरी जाऊ? नको नको थांब, म्हणत गणपतराव गुलाबकडे पाहत म्हणतो, तुला रामाचंच नाव ऐकायचं आहे ना? गुलाब म्हणतो, हो, मला रामाचंच नाव ऐकायचं आहे. मग गणपतराव पाटील म्हणतात, मग ऐकच, मी आता तुला रामाची स्तुती करून दाखवतो. आणि गणपतराव पाटील रामाची स्तुती करायला सुरुवात करतात. राम सत्य राम सनातन राम अति अनंत है, राम उठत राम चलत राम श्याम भोर है, राम बुद्धि राम चित्त राम मन विभोर है, राम रात्रि राम दिवस राम स्वप्न शयन है, राम काल राम कला राम मास आयन है, राम शब्द राम अर्थ राम ही परमार्थ है, राम कर्म राम भाग्य राम ही पुरुषार्थ है, राम स्नेह राम राग राम ही अनुराग है, राम कली राम कुसुम राम ही पराग है, राम भोग राम त्याग राम तत्व ज्ञान है, राम भक्ति राम प्रेम राम ही विज्ञान है, राम स्वर्ग राम मोक्ष राम परम साध्य है, राम जीव राम ब्रह्म राम ही आराध्य है, राम सूर्य राम चंद्र राम ही भूमंडल है, राम आदि राम अनादि राम ही तो सत्य है. एवढं म्हणत गणपतराव पाटील आपले हात जोडून प्रभू रामाला वंदन करतात आणि गुलाबकडे पाहतात. आता बसला तुझा माझ्यावरती विश्वास? गुलाबराव आपली मान हलवत, थोडा थोडा बसलाय बरं का, पण तू माझा आजी आहेस आणि तू भूतच आहेस हे मला आता सिद्ध करून दाखव. गुलाबचं हे वाक्य ऐकून गणपतराव आपल्या कपाळाला हात लावतो आणि म्हणतो, काय? गणपतराव एक भूत आहे आणि तो गुलाबचा आजोबा आहे, हे गणपतराव गुलाबला कसं सिद्ध करून दाखवतील हे पाहूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. मित्रांनो, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा राजमंगल स्टोरीज. थँक्यू सो मच.